कृष्ण हरी. आज आपण तुकोबारायांचा सुंदर असा अभंग पाहूया. बहुता जन्मा अंती जन्मलासी नरा, देव तो सोयीरा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थांचा अर्थ सांडी परिता. सांडी आता कुडी कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा. पंढरीसी जावे सर्व सुख घ्यावे, रूप ते पहावे विटेवरी नीट आनंदाचा कंद, तुकानाचे छंदे नामघोषे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की हे प्राण्या, अनेक जन्म घेतल्यानंतर तुला अनमोल असा मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे आणि देव आपलाच करून घ्यायचा असेल तर तुला काय करायचं आहे तर भक्ती केली पाहिजे आणि सदैव पांडुरंगाचं काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आणि मानवा तुझं हित कशात आहे ते तुला समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं अनर्थ काय होईल, अनर्थ टळेल. धनाच्या पाठीमागे तू लागू नकोस आणि मनात कोणत्याही प्रकारचे संकल्प विकल्प आणू नकोस. साधा सोपा पंढरीचा मार्ग तू अवलंब, म्हणजे जीवनाची वाटचाल कर आणि पंढरीची वारी कर. पंढरीच्या पांडुरंगाचे मुकमल पाहून सर्वश्रेष्ठ सुखाची प्राप्ती करून घे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की विटेवर आनंदाचा गाभा उभा राहिला आहे ते पाहून त्याच्या नामघोषात नाच, म्हणजे तोही तुझ्या प्रेमात काय होईल, रंगून जाईल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बहुत जन्मा अंती जन्मरासी नरा, देव तो सोयीरा करी आता. म्हणजे बहुत जन्म घेऊन नर जन्म आपल्यास प्राप्त झाला आहे. त्या जन्मामध्ये काय करायचं आहे, देव हा आपला करून घ्यायचा आहे. पुढल्या अभंगामध्ये महाराज म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्याचा झाला नारायण, त्याचे नि पावन तिन्ही लोक. वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मजपासी. अत्यंजादी योनी तरल्या हरिभजने, तयाची पुराणे भाट झाली. वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदास. कबीर मोमीन लतिफा मुसलमान, सेना न्हावी जान विष्णुदास. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी. चोकामेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐके करी. नामयाची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरराव तिये सवे. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगो. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ, रिले पतित नेनो किती. महाराज म्हणतात की ज्या ठिकाणी हरीचे दास जन्म घेतात ते स्थान व कुळ काय आहे, अतिशय पवित्र आहे आणि या वैष्णवांचे सर्व कर्म धर्म हे नारायणच असते. त्यामुळे ते वैष्णव तिन्ही लोकांमध्ये पावन आहेत. स्वतःच्या वर्णाचा अभिमान धरून कोण उद्धरून गेले आहे ते मला सांगा पाहू. जो अंतःकरणापासून नाम संकीर्तनामध्ये रंगून गेलेला असतो तो कोणत्याही वर्णाचा असला तरी भवसागर तरून जातो. शुद्ध अंतःकरणाने वागणाऱ्या वैष्णवाची कीर्ती पुराणांनी गायली आहे. तुळाधार हे सत्य वैष्णव होते. गोरोबा कुंभार भक्तीत रममान झाले होते. रोहिदास यांनी भगवंताच्या चरणांशी नाते जोडले होते. भक्तीमुळे ते सर्वजण वंदनीय झाले. कबीर, लतीफ, सेना महाराज हे महान हरिभक्त होते. त्यांचे अंतःकरण गंगेप्रमाणे निर्मळ होते. कानोपात्रा ही भक्त होती. खोदू दादू हे आपले व्यवसाय करत होते, परंतु त्यांचे अंतःकरण भगवंताशी एकरूप झाले होते. चोकामेळा आणि बंका यांचे शुद्ध अंतःकरण पाहून श्रीहरीने त्यांना आपल्यापाशी एकरूप करून घेतले होते. जनाबाई ही विश्वसंत नामदेव महाराजांची दासी, पण तिच्या अंतःकरणातील भाव अतिशय शुद्ध होता. म्हणून पांडुरंग तिच्याबरोबर भोजन करीत तिला जाते दळू लागत. वैराळ जनक यांनी आपल्या कुळाचा विचार न करता हरिभजनाने आपला उद्धार करून घेतला. यावरून असे दिसते की माणूस कोठे जन्मला, कुठल्या कुळात जन्मला हे काही सुद्धा महत्त्वाचे नसून तो विष्णुदास झाला की त्याचे अंतर्बाह्य जीवन आनंदी बनते, असा वेदशास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कोणीही अंतःकरणापासून हरिनाम घेऊन सदाचाराचे आचरण केले तर त्याचा उद्धार निश्चितच आहे. पुराण ग्रंथामध्ये असे कितीतरी उल्लेख आपणास पाहावयास मिळतात. पुढल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करोनी म्हणती साधू. अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. दावूनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. तुका म्हणे सांगू किती, जळो तयाची संगती. हा अभंग तर पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासाला होता. तर असे कसे बंधू लोक निर्माण झाले आहेत, ते आतून दुष्टपणाने वागतात आणि स्वतःला साधू म्हणून घेतात. हे लोक आपल्या अंगाला राख फासतात आणि कोणाला नकळत चोरून पाप करतात. हे लोक लोकांमध्ये वैराग्य मिरवतात
पण विषय भोगामध्ये रमून गेलेले असतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अशा बंधू लोकांचे वर्णन कसे करावे, अशांची संगती कधीही करू नये. म्हणजे काय तर आपल्याला नामस्मरण करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी कोणत्या बंधूबाबापाशी जाण्याची आवश्यकता नाही. तर आपण मनापासून काय केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. पुढल्या अभंगामध्ये म्हणतात, मानू काही आम्ही आपुलिया इच्छा ना तरी सरिसा रंक राहो, आपुला उदासा आहो देह भावी मग लज्जा जीवी चाड नाही. तुका म्हणे आम्ही खेळू सहज लिळे म्हणून निराळे सुख दुःखा. या अभंगामध्ये म्हणतात की आमच्या इच्छेप्रमाणे अंतःकरण शुद्ध असणाऱ्या साधूस आम्ही मान देऊ. एरवी तर आम्हाला राजा आणि रंक सारखेच आहेत. मी म्हणजे देह हा भाव संपून गेला आहे. त्यामुळे आमच्या मनात कशाचीही लज्जा अथवा भीती नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आमचे जीवन जगणे म्हणजे प्रभूचा लीलाविलास आहे. त्यामुळे सुखदुःखापासून पूर्णपणे अलिप्त झालो आहोत. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला बरी येले हुंडी नरसिमे हत्याची धनाजी चाट्याची सेते पेरी मीराबाईसाठी प्याला तो विषाचा लाख्या कोलाट्याचा ढोलपिटी कबीराचे मागी विनू लागे शेले मुलं उठवले कुंभाराचे आता तुम्ही दया करा पंढरीराया तुका विनवी पाया वेळोवेळा. विश्वसंत नामदेव महाराज आपल्या परिशुद्ध आधारावर, भक्तीच्या आधारावर औंढ्या नागनाथाचे देऊळ फिरवले. त्यांचे अंतःकरण शुद्ध होते म्हणून विठ्ठलाने त्यांच्या हातून दूध प्राशन केले. पांडुरंगाने नरसी मेहताची हुंडी वटवली. धनाजी चाट्याने शेतात पेरण्याची बी संत भोजनास खर्च केल्यामुळे देवाने त्याच्या शेतात भरघोस पीक निर्माण केले. मीराबाईचे प्राण वाचवण्यासाठी देवाने विष प्राशन केले. लाका कोल्हाटी जगन्नाथासमोर खेळ करीत असता स्वतः जगन्नाथाने आपले रूप पालटून त्याच्या खेळामध्ये ढोल वाजवला. देवाने कबीराच्या मागावरती शेले विणले. एकदा गोरोबा कुंभार भक्तीत रममान होऊन चिखल तुडवत असता लहान मूल मृत झाले. ते देवाने जिवंत केले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीया आता आमच्यावर तुम्ही दया करा. मी तुमच्या चरणाजवळ पुन्हा विनंती करीत आहे. पुढल्या अभंगामध्ये म्हणतात, निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्यशुद्ध. आम्ही ब्रह्माच्या अधिष्ठानावरती घर बांधले आणि सदैव निराकार स्थितीत राहिलो आहे. ही निराभास अशी अवस्था आहे. तेथे विश्व नाहीसे होते. सतचितानंद रूपाशी एकरूप झालो. म्हणून महाराज म्हणतात की आता कोणत्याही प्रकारचा अहंकार शिल्लक राहिला नाही आणि त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे नित्य शुद्ध झालो आहोत. पुढल्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद जीव शिवाशे जरचिले आनंद आवटावी पदी आरोहण निजी निज रूपी निजवला तुका अनुहत बाळका हल्लरू गाती. द्वैत स्वरूपाचे आमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे संशय होते. पांडुरंगाने त्याचा नाश केला आणि हा त्याच्या अनुग्रहाच्या कृपेचा प्रसाद आहे. मूलाधार चक्रामध्ये असणाऱ्या कुंडलिनी शक्तीचे उत्थापन घडवून जीवाशिवाचे ऐक्य घडवले. तुकाराम महाराज म्हणतात, विठाई माऊलीने मज बालकाला निज आत्मरूपी निजवले. आता तो आमच्यासाठी अनाहत नादाचे गीत गात आहे. नाना मतांतरे शब्दाची उत्पत्ती पाठांतरे होती वाचाळते माझ्या विठोबाचे वर्म आहे दुरी कैचित तेथे उरी देह भावा यज्ञ याग जप तप अनुष्ठान राहे ध्येय ध्यान अलीकडे तुका म्हणे होय उतरती चित्ता अंगी सप्रेमता येणे लागे. अनेक प्रकारची मतमतांतरे करून लोक शब्दाचे वेगवेगळे अर्थ लावतात आणि वर्म जाणून न घेता ग्रंथपाठ करून वाचाळ होतात. माझ्या विठोबाच्या प्राप्तीचे वर्म पात्र वेगळे आहे. विठोबाच्या प्रेमाची प्राप्ती झाली की देहभाव शिल्लक राहत नाही. यज्ञ याग जप तप अनुष्ठान धारणा ध्यान ही साधने अलीकडची आहेत. ही साधने विठोबाची प्राप्ती म्हणजे होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंच हा नाशवंत आहे हे जाणून अंगी विरक्ती निर्माण झाली की हृदयाचा गाभारा निस्वार्थ प्रेमाने भरला जातो. हेच भक्तीचे वर्म आहे. शोधोनियन वंश वंशावळी परस्पराकुळी उच्चारण म्हणवले मागे पुढे चाले कैसे केला सामरस्य अभिषेक एकच छत्र झळके उन्मनी निशाणी अनुहात ध्वनी गगन गरजे तुकया स्वामी स्थापी निजपती दासा करोनी उल्हासा सप्रेमता. श्रीहरी हा भक्ताच्या भक्ती परंपरेतील वंशावळी व कुळी परस्पर शोधून त्यांच्यातील संबंध जुळवत असतो. हरिदासाची भक्ती परंपरा पुढे कशी चालू राहील याची देव काळजी घेतो. जीव आणि परमतत्व एकच आहे याची जाणीव करून देतो. चैतन्यदृष्ट्या सर्व एक आहे हे छत्र येथे चमकत असते. स्वरूपाच्या
अनुभवाची खूण प्रकट झालेली असते आणि चिदाकाशात अनाहत ध्वनी सुरू होतो. याप्रमाणे माझ्या स्वामींनी म्हणजेच पांडुरंगाने मोठ्या ऐश्वर्यात अत्यंत प्रेमाने सायुज्य पदावर बसवले आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ऐसे कैसे झाले बंधू कर्म करोनी साधू करोनी म्हणती साधू अंगा लावून आराक डोळे झाकून करती पाप. म्हणून म्हणतात की आपल्याला भक्ती करण्यासाठी कोणत्या साधूकडे जाण्याची गरज नाही. आपण भक्ती नामस्मरण हे काय केलं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे, तरच आपल्याला भगवत धामात पांडुरंग प्राप्ती होणार आहे. म्हणजेच आपलं कर्म काय केलं पाहिजे, निस्वार्थ केलं पाहिजे. रामकृष्ण हरी. थँक्यू.